मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी पोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज मी तुमका एक सत्य अनुभव सांगणार असय। तो अनुभव आपले सबस्क्रायबर अमृता पारधी यांनी आपल्यासाठी पाठवलेलो असा। ह्यो जो सत्य अनुभव असा तो त्यांच्या आईवडिलांका पुण्यातल्या एका लोकप्रिय जागेत इलो होतो। चला तर मग बघूया ह्यो सत्य अनुभव काय होतो। ही जी गोष्ट असा ती 1978 सालची असा। त्या वर्षी माझ्या आईवडिलांचा नुकताच लग्न झाला होता। माझे वडील होते ते पुण्यातल्या एका टाटा मोटर कंपनीत कामावर होते। माझ्या आईवडिलांचा तेव्हा नुकताच लग्न झालेलं असल्यामुळे ते राहासाठी जागा शोधत होते। तेव्हा त्यांका एक जुनो बंगलो गावलो। त्या बंगल्याचा भाडा खूप कमी होता आणि तो बंगलो माझ्या वडिलांच्या कामापासून खूप जवळ सुद्धा होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बंगल्याचा मालक होतो तो त्या बंगल्याच्या बाजूकच राहायचो। म्हणून मग माझ्या आईवडिलांनी त्या बंगल्यातच राहायचं ठरवल्याने। पण जेव्हा ते त्या बंगल्यात राहत गेले तेव्हा त्यांची भेट त्या बंगल्याच्या मालकिनीशी झाली। ती जी मालकीन होती ती यांका खूप विचित्र प्रश्न विचारूक लागली होती। जसा की तुम्ही बाळाचा वगैरे विचार करत नाहीस ना, आणि तुमच्याकडे खायचा लहान बाळ राहाक नाही येऊचा, तसा असात तर तुम्ही हय मुळीत राहा नको। त्या मालकिनीचे ते प्रश्न ऐकान जरा माझ्या आईवडिलांका विचित्रच वाटला। पण त्यांनी तिचो काही जास्त विचार करूक नाही आणि ते पुढच्या दिवशी ते सामान घेऊन राहाक गेले। मग माझ्या आईवडिलांनी 1-2 दिवसातच सगळा सामान आणल्याने आणि त्यांनी त्या बंगल्यात राहाक सुरुवात केल्याने। जेव्हापासून ते त्या बंगल्यात राहा केले होते त्याच्या काही दिवसांपासूनच माझ्या आईसोबत त्या बंगल्यात खूप विचित्र प्रकार घडूक लागले होते। पण तिने काय ते सगळे प्रकार माझ्या वडिलांच्या कानावर घालूक नाही, कारण तिका वाटायचा की माझे वडील तिका वेड्यात काढतील। पण तिच्यासोबत खूप विचित्र प्रकार घडत होते, जसे की घरातल्या रूमच्या लाईटी आपणच बंद चालू व्हायचे, घराची दारा आपणच उघडदाप करायची आणि कधीकधी तर सगळे खिडके बंद असताना सुद्धा थंड हवेचं झुळूक अंगावर यायचो। मात्र त्यावेळी ते सगळे प्रकार फक्त आईसोबतच घडत होते, त्यामुळे आई काय वडिलांका सांगत नसायची। पण जसे जसे दिवस गेले तसे ते सगळे प्रकार माझ्या वडिलांसोबत पण घडाक लागले होते। असा वाटायचा की कोणतरी तिसरोच माणूस आपलं पाठलाग करता, कोणतरी आपल्यावर लक्ष ठेवून असा, आणि कधीकधी तर सावल्यांचं सुद्धा भास व्हायचो। जेव्हा हे सगळं प्रकार माझ्या वडिलांसोबत घडूक लागलो तेव्हा सुद्धा ते थोडे घाबरले होते। पण त्यांनी काय तो सगळं प्रकार माझ्या आईक सांगूक नाही होतो, कारण त्यांका भीती होती की आई त्यांका येड्यात काढीत। त्यामुळे ते दोघवले एकमेकाक कायच सांगत नाही होते। मात्र जा काय होता ता मात्र स्वतःच्या डोळ्यान बघत होते। पण जसे जसे दिवस होऊन गेले तसे अक्षरशः सावले खिडकीच्या बाहेरनं धावाक लागले। असं वाटायचा की कोणतरी खिडकीच्या बाहेर उभं असा, कोणतरी त्या खिडकीच्या बाहेरनं जोरात धावत जाता। पण तेव्हा माझ्या वडिलांका वाटायचा की कदाचित तो बिल्डिंगचो वॉचमन वगैरे असावो, तोच रात्रीचो बाहेर फिरत असावो। माझे वडील त्यावेळी टाटा मोटर्समध्ये काम करता करता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा शिक्षण सुद्धा घेत होते। आणि एकदा असो एक दिवस इलो की ह्यो सगळं प्रकार माझ्या आईवडिलांच्या दोघांच्याही समोर घडलो होतो। रात्रीची वेळ होती, माझे वडील होते ते इंजिनिअरिंगचोच अभ्यास करत होते आणि माझी आई होती ती कादंबरी वाचत बसली होती। दोघवले बेडरूममध्येच बसले होते। तेव्हा अचानक हॉलची लाईट आपणच बंद झाली। तो सगळं प्रकार बघून माझे आईवडील चांगलेच थक्क झाले। ते एकमेकांच्या तोंडाकडेच बघूक लागले। मग माझे वडील बोलले, काहीतरी लाईटीचा प्रॉब्लेम झालो असा, तर आम्ही बघून येतोय। पण जसे माझे वडील त्या हॉलमध्ये चलत जातात तशी हॉलची लाईट आपणच चालू झाली। ती अशी पहिली घटना होती ती माझ्या आईवडिलांच्या दोघांच्याही समोर घडली होती। आता मात्र त्या दोघांका काहीतरी जाणवला होता की हे काहीतरी नक्कीच विचित्र असा। आणि सगळ्यात विचार करूची गोष्ट म्हणजे त्या घराची मालकीनबाई होती ती यांका सकाळची नेहमी फोन करून चौकशी करायची, जसा की तुमका काय त्रास होत नाही ना।
तुम्ही तो बंगलो वगैरे सोडूचे काही विचार करत नाहीस ना? तसा आसात तर तुम्ही म्हाका आधीच सांगा, आणि तुमका थंय कसलो त्रास वगैरे झालो तरी पण म्हाका नक्की कळवा. ती जी मालकीन बाई होती ती आमका गोल गोल फिरवून सगळं विचारायची. ती सरळ असं काय सांगायची नाही. ती जरा गोष्ट आईवडिलांका खूप विचित्र वाटत होती. पण तेव्हा माझ्या आईवडिलांकडे अजून काय पर्याय नाही होतो, आणि तो बंगलो खूप कमी किमतीत गावल्यामुळे त्यांका तो परवडायचो, म्हणून त्यांनी त्या बंगल्यातच राहायचा विचार केल्याने होतो. तरी आता 3-4 महिने होऊन गेले होते. मात्र तो सगळा प्रकार त्या 3-4 महिन्यात घडतच होतो, पण एवढं काही त्रास होत नाही होतो. मग काही दिवसांनी माझ्या आईक ती गरोदर असल्याचा समजला, म्हणून ती तिच्या माहेरी म्हणजेच मुंबईत निघून गेली. माझी आई मुंबईत गेल्यामुळे माझे वडील एकटेच असायचे, त्यामुळे रात्रीच्या वेळी ते आपल्या मित्राक झोपाक घेऊन यायचे. एक दिवशी माझे वडील आणि त्यांचे मित्र रात्रीचे त्या बंगल्यावर झोपले होते. तरी रात्री 2च्या सुमारास अचानक घराची लाईटी आपणच चालू झाली. त्या दिवशी त्यांचा तो मित्र चांगलोच घाबरलो होतो, कारण घरातल्या लाईटीची बटणं तर सगळी बंद होती, तरीसुद्धा आपणच लाईटी पेटले होते. मग वडिलांनी तेका कसा शांत केल्यानी आणि तेका सांगितल्यानी की असो होय लाईटीचो प्रॉब्लेम असा, हे लाईटी कधीच चालू होतात, तू काय घाबरा नको. तो जो मित्र होतो तेका रात्रीची खूप भयानक स्वप्नसुद्धा पडायची, त्यामुळे तो खूप चांगलोच घाबरलो होतो. त्याने एक दिवशी माझ्या वडिलांका सांगितले की मी काय आता तुमच्यासोबत हे रात्रीचं राहाक येऊ शकत नाही, माका माफ करा. त्यामुळे माझे वडील त्या बंगल्यात रात्रीचे एकटेच झोपायचे. ते लहानपणापासूनच खूप धीरिष्ठ होते, त्यामुळे ते काय एवढे घाबरायचे नाही. माझ्या वडिलांनी त्यांच्या बऱ्याच मित्रांका रात्रीच्या वेळी झोपाक आणल्याने होता, पण त्याच्या सगळ्या मित्रांपैकी खंयचोच मित्र थंय टिकलो नाही. सगळेजण थंय घाबरान पळान गेले होते. मग काही दिवसांनी माझ्या आईन माझ्या वडिलांका एक बातमी सांगल्यान. ती बातमी ऐकान माझे वडील खूप खुश झाले होते, कारण तेव्हा माझ्या मोठ्या भावाचो जन्म झालो होतो. जेव्हा माझ्या मोठ्या भावाक 6 महिने होऊन गेले तेव्हा माझी आई त्याका परत पुण्यात घेऊन येली. पण जशी माझी आई त्या पुण्यातल्या बंगल्यात राहाक येता तशी ती मालकीनबाई बोलाक लागली की तुम्ही माझं ऐका, तुम्ही या लहान मुलाक घेऊन त्या बंगल्यात राहा नको, तुम्ही दुसरं खोली बघू घेवा. आणि मी तुमका ह्या आधी पण सांगितलेले की तुमच्याकडे लहान मुलं असात तर तुम्ही हो बंगलो घेऊ नको, पण तुम्ही काय माझं ऐकलाच नाही. माझ्या आईवडिलांची तेव्हा चांगली परिस्थिती नाही होती, त्यामुळे त्यांना दुसरी खोली शोधणं शक्य नाही होता, त्यामुळे ते त्याच बंगल्यात राहाक लागले होते. ज्या दिवसापासून माझी आई माझ्या भावाक घेऊन त्या बंगल्यात राहाक गेली होती त्या दिवसापासूनच ती मालकीनबाई जरा घाबरल्यासारखीच वाटूक लागली होती. तरी आता माझ्या त्या लहान भावाक त्या बंगल्यात जाऊन 2 दिवस झाले होते. सकाळची वेळ होती. माझी आई किचनमध्ये दूध गरम करूसाठी गेली होती, पण जाऊच्या आधी तिने वडिलांका सांगितले नव्हता की ह्याच्याकडे लक्ष द्यावा. तेव्हा माझे वडील नुकतेच उठले होते आणि ते माझ्या भावाक हळूहळू थोपटत होते. आई आपली किचनमध्ये दूध गरम करून गेली होती, पण जशी ती दूध गरम करून बेडरूममध्ये येता आणि झाकाय बघता ता बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या वडिलांचो बसल्या बसल्या डोळं लागलो होतो आणि ते अक्षरशः एका उशीक ठोपटत होते. ज्या जागी माझा छोटो भाव होतो त्या जागी एक उशी होती. माझा छोटो भाव आपणच काही गायब झालो होतो, आणि असा होणार तर शक्यच नाही होता, कारण माझ्या भावाक फक्त 6 वर्षच झाली होती, त्यामुळे बेडवरना त्याला खाली उतरणं शक्यच नाही होता. त्या सगळं दृश्य बघून माझी आई जोरात किंचाळली. माझ्या आईचा आवाज ऐकान माझे वडीलसुद्धा गडबडन जागे झाले. जसे ते जागेहून बघतात तर ते ज्याका थोपटीत होते थंय एक उशी होती. त्यांचो तो लहान मुलगो आपणच खंय गायब झालो होतो. ते दोघवले चांगलेच घामाघूम झाले होते, कारण त्यांना माहिती होता की या घरात काहीतरी नक्कीच विचित्र असा आणि त्यात ह्यो असो प्रकार घडलो असा, म्हणून ते पूर्ण घरात त्या लहान मुलाक शोधूक लागले. जसे माझे वडील माझ्या त्या लहान भावाक शोधूक बेडरूमच्या बाहेर इले तसो त्यांका तो लहान भाव बाथरूमच्या दाराच्या समोर दिसलो. तो जो माझा भाव होतो तो बाथरूमच्या दाराच्या बरोबर समोर झोपलो होतो, आणि तसा होणं तर शक्यच नाही होता, कारण त्या बंगल्याची रचना एकदम सरळ होती.
जसा की पहिलो वरांडो होतो, वरांडाकत लागान एक हॉल होतो आणि हॉलकत लागान बेडरूम होतो आणि बेडरूम का लागान किचन आणि किचनच्या विरुद्ध दिशेक तो बाथरूम होतो आणि त्या बाथरूममध्ये जाऊसाठी किचन मसून जाऊचा लागायचा आणि त्या एवढा 6 वर्षाच्या मुलाक करणं तर अशक्यच होता. तरीसुद्धा तो 6 वर्षाचा मुलगो बाथरूमच्या दारापर्यंत येऊन पोचलो होतो. या सगळा कसा झाला आणि कोणी केला या प्रश्नांची उत्तरं माझ्या आईवडिलांकडे नाही होती. मात्र या सगळ्या घटनेनंतर ती दोघवली चांगलीच घाबरून गेली होती, या मात्र नक्की. ह्या घटनेनंतर सुद्धा माझे आईवडील कसेबसे त्या बंगल्यात तारावले होते. पण त्यानंतर जो काही प्रकार घडलो तो प्रकार बघून माझे आईवडील चांगलेच हादरून गेले होते. त्या दिवशी माझ्या वडिलांची सकाळची शिफ्ट होती, त्यामुळे सकाळी सकाळीच माझे वडील कंपनीत जाऊक निघाले होते आणि त्याच्या आदल्यात रात्री माझ्या त्या लहान भावाक काय झाला काय माहिती, तो रात्रभर खूप रडलो होतो. त्यामुळे आई काय रात्रभर झोप गावली नाही होती. त्यामुळे जशी सकाळ झाली आणि माझे वडील कामावर गेले तसं माझ्या आईचं डोळं लागलो होतो. झोपाच्याच पूर्वी माझ्या आईन त्या लहान भावाक दूध वगैरे देऊन झोपवलेला होता, त्यामुळे तो सुद्धा शांत झोपलो होतो. जशी माझी आई झोपली तसा तिका एक भयंकर स्वप्न पडला. त्या स्वप्नात तिका असं दिसला की एक काळो भलो मोठो माणूस तिच्या जवळ येता. जसं तो माणूस आईच्या जवळ इलो तसं त्याने आईच्या डाव्या हातावर नखान ओरबडल्यान आणि बोललो, आज तुझी शेवटची रात्र असा. या भयंकर वाक्य ऐकान माझी आई गडबडान जागी झाली. आजूबाजू बघता तर कोण नाही होता. तेव्हा तिका समजला की ता एक स्वप्न होता. ती चांगलीच घामाघूम झाली होती. तिने लगेचच आपल्या मुलाकडे बघितले. तिचं मुलगो पाळण्यात गाढ झोपलो होतो. त्या मुलाक बघून तिच्या जीवात जीव इलो. मग ती पाणी पिऊसाठी किचनमध्ये गेली. जशी ती पाणी पिऊसाठी किचनमध्ये जाता तसा तिका जाणवला की तिचा डावा हात खूप जळजळाक लागलो होतो. जसा तिने आपला हात वर करून बघितल्यान तसा तिका दिसला की 4-5 नखा तिच्या हातावर उरबाडलेली होती. त्या दृश्य बघून तिचे काळजाचे ठोके वाढकत लागले होते. तिका काय कळतच नाही होता. तिने जर मगाशी स्वप्नात बघितल्या नव्हता ता खरा होता की ता स्वप्न होता ताच समजत नाही होता. पण ही जी घटना होती ती खूपच भयंकर होती. याआधी त्यांना एवढा त्रास झालो नाही होतो. मात्र ह्या घटनेनंतर तो सगळा प्रकार खूपच भयंकर होत चाललो होतो. पण त्यानंतर एखादो चमत्कार व्हावं असोच काहीसो प्रकार घडलो होतो. कारण ज्यावेळी ही सगळी घटना माझ्या आईसोबत घडली त्याचवेळी माझ्या आईचे वडील मुंबईत योगा करत बसले होते. त्यांनी आपले डोळे मिटलेले होते. तेव्हा त्यांना एक दृश्य दिसला. त्या दृश्यात त्यांना स्पष्ट दिसत होता की त्यांच्या मुलीक खूप धोको असा, मुलीच्या जीवाचा खूप बरा वाईट होणार असा. त्याआधीच त्यांना तेका वाचवूक व्हाया असो त्यांना थंय दृष्टांत झालो. ते तेव्हा चांगलेच घाबरले होते. त्यांना काय कळत नाही होता. पण त्यांनी ठरवलेले होता की काय झाला तरी मी माझ्या मुलीक हय घेऊन येतलोय. म्हणून त्यांनी ताबडतोब मुंबईसून एक गाडी केल्यानी ते ताबडतोब आईच्या काकीक घेऊन मुंबईसून पुण्यात इले. ते अवघ्या 4 तासातच मुंबईसून पुण्यात इले होते. ज्यावेळी माझी आई गरोदरपणाच्या वेळी तिच्या माहेरी गेली होती तेव्हा तिने हे सगळं प्रकार तिच्या आई वडिलांका सांगितलेलं होतं आणि त्यानंतर तिच्या वडिलांका या असं भयंकर स्वप्न पडला. त्यामुळे तिचे वडील घाबरेकुबरे होऊन तिका आणूसाठी पुण्यात इले होते. ज्यावेळी तिच्या वडिलांनी तिका बघितल्यानी तेव्हा तिच्या वडिलांच्या जीवात जीव इलो. जसे माझ्या आईचे वडील त्या बंगल्यात येतात तसे ते माझ्या आईक बोलले की तू ताबडतोब या लहान मुलाक घेऊन खालच्या गाडीत जाऊन बस आणि काय झाला तरी गाडीच्या बाहेर पडा नको, तुका काय नाही होचा. मग लगेचच माझ्या आईच्या काकीन त्या बंगल्यात जाऊन माझ्या आईचे कपडे आणि माझ्या त्या लहान बाळाचे कपडे एका बॅगेत भरल्यान आणि जशी आईची काकी ती बॅग घेऊन दरवाजाच्या बाहेर येता आणि दारात कडी घालता तशी कोणीतरी त्या बॅगेवर जोरात लात मारल्यान. तशी ती बॅग खाली खळ्यात येऊन पडली. मग लगेचच माझ्या आईच्या वडिलांनी तिका मुंबईत नेल्यानी आणि मग थोड्या वेळान माझ्या वडिलांका त्यांनी फोन करून सांगितल्यानी की असो प्रकार घडलो, त्यामुळे मी माझ्या मुलीक मुंबईत घेऊन इलय. मग माझ्या वडिलांनी सुद्धा ठरवल्यानी की तो बंगलो सोडायचो. म्हणून ते त्या बंगल्याच्या मालकीनीक भेटाक गेले
आणि तिका सगळो प्रकार सांगितल्यानी. तेव्हा त्या मालकिनीन माझ्या वडिलांका 2 गोष्टी सांगल्या. ती मालकीन सांगत होती, मी तुमका ह्या आधी पण सांगितलंय, तुम्ही लहान मुलाचा विचार करत असाल तर तुम्ही हो बंगलो घेऊ नको, कारण या बंगल्यात खूप विचित्र प्रकार घडून गेलेले असत. मी एकदा तर या बंगल्याची एका मांत्रिकाकडे चौकशी सुद्धा केलं होतंय. तेव्हा त्या मांत्रिकान सांगितलं नव्हता की ह्या बंगल्यात मुंजाचो वावर असा. तो जो मुंजा असा तो ह्या बंगल्यात कोणाकच रावक देत नाही. जो कोण ह्या बंगल्यात रावक येता तेंका तो घाबरवता. आणि इतक्या अनुभवावरना माका एक समजला की ह्या घरात जो कोण लहान मुलांका घेऊन येता तेका तो फक्त त्रास देता, इतरांका तो फक्त घाबरवता. म्हणून मी काय स्वतःहून ह्यो बंगलो भाड्यान देत नाही. मात्र पुढचो व्यक्ती समोरून जर विचारू केलो असत तर मी तेका नाही सुद्धा म्हणत नाही. मात्र मी तेंका रावण्यापूर्वी नक्की सांगतोय की तुमच्यासोबत लहान मुलगो असात तर तुम्ही ह्यो बंगलो घेऊ नको. 4 वर्षापूर्वीची गोष्ट असा. एकदा या बंगल्यात नवरा बायको आणि त्यांचो 3 वर्षाचो मुलगो रावा केलो होतो. पण त्या 3 वर्षाच्या मुलाक अचानक काय झाला काय माहिती. तो रात्रीचो झोपलो तो कायमचोच. सकाळी तो काय उठलो नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलाक कसलोच आजार नाही होतो. तेका काय झाला तर डॉक्टरांका समजलाच नाही. मात्र त्या मुलाच्या आईसोबत असे विचित्र प्रकार घडत होते, पण तिने कोणाक सांगाक नाही. त्यामुळे तिका तो बाळ गमवचो लागलो होतो. मग त्या घटनेनंतर ती आपल्या गावाक निघून गेली होती. आणि हल्ली 1 वर्षापूर्वीचीच गोष्ट असा. 2 12 वर्षाचे जुळे मुलगे या बंगल्यात रावा केले होते. आणि एक दिवशी त्या मुलांची आई दूध आणूसाठी मार्केटमध्ये गेली होती. आणि हे दोनवले जुळे भाव खोलीत बसून खेळत होते. पण जेव्हा आई दूध घेऊन घराकडे येता आणि जा काय दृश्य बघता ता बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या दोनवल्या 12 वर्षाच्या जुळ्या मुलांनी फॅनाक गळपास लावून आत्महत्या केलेली होती. त्या दोनवल्या मुलांनी खेळता खेळता स्वतःहून गळपास लावून आत्महत्या केल्याने की त्या 2 मुलांका आत्महत्या करू कोणी भाग पाडल्यान या मात्र कोडा अजून उलगडला नाही. असे बरेचसे अंगावर काटे आणण्यासारखे प्रसंग या बंगल्यात घडून गेलेले असत. मात्र त्या बंगल्यात आमच्यासोबत जो काही प्रकार घडलो तो शेवटचोच, कारण आमच्या नंतर त्या मालकीने तो बंगलो कायमचो बंद करून घेतल्या. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा. आणि अजून कोणी या चॅनल सबस्क्राईब करूक नसात तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटा ती मात्र दाबूक विसरा नको, देवाची घंटा ती. आणि पुन्हा एकदा अमृता पारधी, तुम्ही आपल्या चॅनलसाठी एक सत्य अनुभव पाठवल्यास त्याबद्दल आमच्या सर्वांकडसून तुमका खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटाया असोच एक आगळं वेगळं अनुभव घेऊन पुढच्या भागात.